लक्षात घ्या, त्याच्यावरती काय चर्चा करताय? आउट गोईंग वगैरे शब्द बंद करा. पैशाच्या ताकदीवरती लोक विकत घेणं किंवा तपास यंत्रणांच्या दबावाखाली लोकांना पक्षांतर करायला भाग पाडणं, याला आउट गोईंग इन्कमिंग या शब्दांच्या उपमा तुम्ही देऊ नका. मी मागे म्हणालोय, 2 तास आमच्याकडे ईडी सीबीआय पोलीस आले तर राज्याच्या या सध्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपासून भाजपा 90% आउट गोईंग करेल. ह्याला काय तुम्ही फार मोठं पक्षांतर किंवा फार वैचारिक पक्षांतर असं म्हणणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. आता कोणाला जायचं आहे, कोणाला थांबायचं आहे, त्यांचा प्रश्न असतो. पण पक्षांतर्गत पक्षात राहून जर पक्षाविरुद्ध कारवाया करा तर तुमच्यावरती कारवाई केली जाईल. शिवसेना, माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या पक्षाचे प्रमुख आहेत, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, हे कोणत्याही प्रकारचं दबाव आणि ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही. हा पक्ष सगळ्यात जुना पक्ष या देशाच्या राजकारणातला आहे. भले अमित शहानी त्यांचा कंडू शमवण्यासाठी त्यांचा जो सूड महाराष्ट्रावर घ्यायचा आहे त्यांना, त्यासाठी हा पक्ष फोडण्याचा प्रयत्न जरूर केला असेल आमदार खासदार एकनाथ शिंदेसारखे लोक, पण मूळ पक्ष हा मूळ पक्षच आहे. आणि भविष्यात शिवसेना काय आहे हे अमित शहानाही समजेल, नरेंद्र मोदींना समजेल आणि देवेंद्र फडणवीस यांनाही समजेल. तेव्हा इनकमिंग आउट गोईंग किंवा अजून काही ज्या शब्दांचा तुम्हाला वापर करायचा आहे तो जपून करा. पक्षांतर्गत कोणतेही हेवे दावे, ब्लॅकमेलिंग, दबाव हे शिवसेना पक्षप्रमुख स्वीकारणार नाही. तुम्ही म्हणतात की पक्षांतर्गत ब्लॅकमेलिंग खपवून घेतलं जाणार नाही, पक्ष शिस्तीचं उल्लंघन झालं तर कारवाई होईल. पण बडगुजर असं म्हणते की नेमकं मी काय पक्ष शिस्तीचा बघा, आमच्यासाठी तो विषय संपलेला आहे. कारवाई झाली, विषय संपला, त्याच्यावरती चर्चा करण्या इतपत आता त्या विषयाला आमच्याकडे काही महत्व नाही. आम्ही ठीक आहे, का असेल तर आम्ही चर्चा करू, पण माननीय पक्षप्रमुखांच्या आदेशाने झालेली कारवाई ही कधीही चुकीची नसते. त्या कारवाईसाठी फार विचार केला जातो, आपापसात चर्चा केली जाते, स्थानिक पातळीवर चर्चा केली जाते आणि त्यानंतर अशा प्रकारची कारवाई केली जाते. चुकीचा कारवाई आमच्याकडनं होत नाही. मी म्हणजे पक्ष, कुठे मी म्हणजे पक्ष, माझ्यामुळे पक्ष, मी सांगेन तोच पक्ष, हे धोरण शिवसेनेत कधीच राबवलं गेलं नाही. माननीय बाळासाहेब ठाकरेंपासून ते माननीय उद्धव ठाकरे साहेबांपर्यंत. अशी माहिती म्हणजे कोण देतं? अशी माहिती तुम्हाला कोणीतरी ही माहिती देत असेल ना? नाही, त्यांच्याच पक्षातले नेते असं सांगतात की पावसाळी अधिवेशनात शिवसेना युनिटीला एक मोठा नाही, त्यांच्या पक्षातले म्हणजे कोण असं विचारतोय मी तुम्हाला. मी उद्या असं म्हणालो की त्यांच्या पक्षाचे 6 खासदार भाजपात सामील होत आहेत अशी सूत्रांची माहिती आहे आणि त्यांच्या पक्षातले 22 आमदार हे अजित पवार गटात सामील होत आहेत आणि उरलेले 10 गिरीश महाजन खिशात घेऊन फिरत आहेत. तर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे का? असेल तर मला सांगा. माझ्याकडे माझी सूत्रांची माहिती पक्की आहे. गिरीश महाजन एकनाथ शिंदेचा पक्ष फोडतात, ती सूत्रांची माहिती आहे. गिरीश महाजन खासगीमध्ये असे बोलतात की एकनाथ शिंदेचा पक्ष मी जमीनदोस्त करेन, असं ते खासगीत फडणवीस आणि त्यांच्या चर्चा सुरू आहे सध्या. तर याच्यावर तुम्ही विश्वास ठेवणार आहात का? या एकनाथ शिंदेच्या पक्षाला नाही काम, बरं का? ती चालल्यात नाराज, नेहमीप्रमाणे त्यांना नाराजीचा रोग जडलेला आहे, तो काय त्यांचा दूर होत नाहीये. ते परत कुठेतरी गावाला जाऊन बसले. ही नाराज सेना आहे, लक्षात घ्या. या नाराज सेनेवरती तुम्ही काय येत आहे, लक्ष देत आहे? पण महाराष्ट्र केसरीला घेतला आणि याला घेतला आणि त्याला घेतला. याच्या पलीकडे ह्यांनी काय महाराष्ट्र हिताचं, जनतेच्या हिताचं काही भूमिका मांडली आहे का आतापर्यंत? राष्ट्रहिताची भूमिका मांडली आहे का? सांगा ना. बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेता लाज वाटली पाहिजे तुम्हाला. या देशामध्ये नरेंद्र मोदी, अमित शहानी अराजक माजवलेलं आहे. जे शिवसेना प्रमुख सांगायचे देशामध्ये अराजक माजले, ते अराजक
नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या नेतृत्वाखाली अराजकाला सुरुवात झाली आहे आणि तुम्ही त्या अराजकात सहभागी झाले हे लक्षात घ्या. आणि हे माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं राजकारण करताय. रावसाहेब, तुम्ही अनेकदा गेल्या 2 महिन्यात अनेकदा असं म्हणालेलं आहात की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. तुम्हाला माहित नाही, पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडतायत. पण त्यांच्या पक्षाचे नेते मात्र असं म्हणतात की असं काहीही सुरू नाहीये. जर प्रस्ताव आला तर त्यावर विचार होईल. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की कोणी कोणाला आवडतो. म्हणजे मध्यंतरी आदित्य ठाकरेंनी म्हटलं होतं की आम्ही सकारात्मक आहोत, महाराष्ट्र हितासाठी एकत्र जर कोण येत असतील तर आम्ही तयार आहोत. त्यावर मनसे नेत्यांकडून अशी प्रतिक्रिया आली की कोणी कोणाला आवडतो म्हणून एवढं म्हणून चालत नाही, तर त्यासाठी प्रपोजल यावं लागतं, प्रस्ताव यावा लागतो, तरच लग्न होऊ शकतं. बघा, ते लग्न होणं, साखरपुडा होणं, मधुचंद्र होणं या फार जुन्या संज्ञा झालेल्या. मला इतकंच माहिती आहे की मुंबईवर ज्या प्रकारचं भारतीय जनता पक्ष पुरस्कृत अडाणीचं अतिक्रमण आणि आक्रमण सुरू आहे, हे मराठी माणसाला जमीनदोस्त करण्याचं आणि महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचं फार मोठं षडयंत्र गुजरातच्या भूमीवर रचलं जात आहे. दिल्ली आहेत पण गुजरातच्या भूमीवर रचलं जात आहे. मुंबई तोडण्याचं आणि मुंबईतला मराठी माणूस कायमस्वरूपी उद्ध्वस्त करण्याचं या फार जुन्या संज्ञा झालेल्या. मला इतकंच माहिती आहे की मुंबईवर ज्या प्रकारचं भारतीय जनता पक्ष पुरस्कृत अडाणीचं अतिक्रमण आणि आक्रमण सुरू आहे, हे मराठी माणसाला जमीनदोस्त करण्याचं आणि महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचं फार मोठं षडयंत्र गुजरातच्या भूमीवर रचलं जात आहे. दिल्ली आहेत पण गुजरातच्या भूमीवर रचलं जात आहे. मुंबई तोडण्याचं आणि मुंबईतला मराठी माणूस कायमस्वरूपी उद्ध्वस्त करण्याचं. ही मुंबई 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेली मुंबई ही अडाणीच्या घशात फुकटात घातली जाते. फुकटात सगळे भूखंड मुंबईतले प्रमुख. काल मदर डेअरीचा 18 हेक्टरचा भूखंड दिला, अक्कल धारावी दिला. मला असं वाटतं महाराष्ट्राचं हित हे सरकार पाहत नाही, गुजरातचं राजकारणी पाहत नाही. त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन हे आक्रमण थांबवायचं आहे, लढायचं आहे, ते एकत्र येतील. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की मराठी माणसाचा विचार घेऊनच राज ठाकरे यांनी एक स्वतंत्र संघटन उभं केलं. आणि अशा सगळ्या संघटनांनी, पक्षांनी, मग प्रकाश आंबेडकर जे असतील तेही या विषयावर बोलत आहेत. त्या सगळ्यांनी एकत्र आलंच पाहिजे, नाहीतरी मुंबई आपल्या हातात राहणार नाही. ती आताच आमच्याकडून खेचून घेतली जाते. आणि आपण जे म्हणतायत आमचे नेते काय बोलतायत, त्यांचे नेते, आमचे नेते एका सुरात बोलतायत. आमचे पक्षप्रमुख माननीय आदित्य ठाकरे हे एका सुरात बोलतायत की आम्ही सकारात्मक आहोत. याच्यावरती कोणी आक्षेप घेण्याचं कारण नाही. आमच्या भावना निर्मळ, स्वच्छ आणि स्पष्ट आहेत की महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत. नाही, पण सकारात्मक आहात इतकंच बोललं जात आहे, कृतीतून काही दिसत नाही. त्यांचे नेते असं म्हणत आहेत की हे फक्त दुरून डोंगर. त्यांचे नेते कोण मला माहित नाही. भूमिका माननीय राज ठाकरे यांनी मांडलेली आणि प्रतिसाद माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी दिला, एवढंच मला माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्हाला भविष्यात जे काय समजून घ्यायचं आहे ते या दोन नेत्यांकडूनच रिसर कळवण्यात येते की असा निरोप येईल. रावसाहेब, मध्यंतरी तुमच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि त्यानंतर मनसेतले प्रवक्ते नेते आणि विशेषतः अनेकदा तुमच्यावर टीका, आरोप करू त्याने टीका. संदीप देशपांडे यांनी एक फोटो ट्विट केला आहे. ते तुमचं पुस्तक वाचतायत, नरकातला स्वर्ग, आणि कॅप्शन आहे लपवण्यासारखं काहीही नाही. काहीच नाही, पुस्तकात सुद्धा काहीच लपवलेलं नाही. आणि माझ्यासारखा माझा स्वभाव लपवण्यातला नाहीच आहे. अख्खा महाराष्ट्र हे पुस्तक वाचतो, एक लक्षात घ्या. मी 3 दिवसापूर्वी दिल्लीमध्ये होतो. मला दिल्लीतले अनेक प्रमुख नेत्यांनी फोन करून सांगितलं हे पुस्तक इंग्रजी आणि हिंदीमध्ये कधी येत आहे. इतकंच नाही तर दक्षिणेतल्या काही भाषांचे प्रकाशक सुद्धा हे पुस्तक त्या भाषेत काढू इच्छित आहे, तेलुगू आणि कन्नड आणि तामिळमध्ये. हे पण तुम्हाला मी सांगतो. आणि या पुस्तकाची मागणी ही प्रचंड आहे. या पुस्तकातलं सत्य प्रखर आहे आणि ते सत्य मांडण्याचा मी प्रयत्न केला.
त्याच्यामुळे हे पुस्तक माझे विरोधक सुद्धा वाचतील. संघाच्या कार्यकर्त्याने पुस्तक वाचून मला निरोप दिलाय. भाजपच्या काही आमदार खासदारांनी पुस्तक वाचून मला निरोप दिलेला आहे. पुस्तक हे पुस्तक आहे आणि त्याच्याकडे पुस्तक म्हणून पहा, साहित्य म्हणून पहा, बाल साहित्य म्हणून पहा, वैचारिक पुस्तक म्हणून पहा, बरं का, कादंबरी म्हणून पहा, नाट्य म्हणून पहा, हे सगळे साहित्याचे प्रकार आहेत. बंगळुरूमध्ये चेंगराचेंगरी जवळपास 11 क्रिकेट रसिकांना आपला जीव गमवावा लागलाय, तर 50हून अधिक जखमी आहे आणि यावर आता काँग्रेस आणि बीजेपी मध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले. काही आरोप प्रत्यारोप करण्याचं कारण नाहीये. कुंभमेळ्यामध्ये सुद्धा चेंगराचेंगरी झाली आणि शेकडो लोक मरण पावले. गर्दी अनावर होती आणि नियंत्रण कोलमडून जातं. खरं म्हणजे लोकांनी सुद्धा शिस्त पाळली पाहिजे. एक लक्षात घ्या, प्रत्येक वेळेला सरकारवर टाकून चालणार नाही. लोकांनीही शिस्त पाळली पाहिजे. इतक्या प्रचंड गर्दीमध्ये शासकीय यंत्रणा कोलमडून पडते, हे जगभरात घडत आहे. दुर्दैव आहे की काल क्रिकेटच्या निमित्तानं ही चेंगराचेंगरी झाली.